श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। आज आहे 17 एप्रिल वार बुधवार आणि आज आलेली आहे श्री रामनवमी। रामनवमी हा दिवस आपल्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ दिवस मानला जातो। चैत्र नवरात्रीचा हा 9वा दिवस आहे आणि याच दिवशी रामनवमी देखील आहे। यामुळे या दिवसाचं महत्त्व हे खूप अधिक पटीने वाढलेलं आहे। चैत्र शुक्ल नवमीच्या दिवशी अयोध्येत राजा दशरथाच्या घरी माता कौशल्याच्या पोटी विष्णू अवतार श्रीरामांचा जन्म झाला आणि तेव्हापासूनच हा दिवस रामनवमीच्या रूपात भगवान श्रीरामाचा जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो। या दिवशी मंदिरात, मठात तसेच आपल्या घरामध्ये पूजा केल्याने सुख समृद्धी वाढते। माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते। माता सीतेला लक्ष्मीचं स्वरूप मानले आहेत। यामुळे भगवान श्रीरामाच्या जोडीने माता सीतेची पूजा केली तर आई लक्ष्मीची कृपा आपल्यावरती प्राप्त होते आणि आपल्या घरामध्ये धनवृद्धी होते। आणि यामुळेच या दिवशी अनेक उपाय आणि सेवा देखील केल्या जातात। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे। हा उपाय फक्त आपण वर्षातून एकदाच करू शकतो। तर आपल्याला आज संध्याकाळी कापुरासोबत अशी एक वस्तू आपल्या घरामध्ये जाळायची आहे। ही वस्तू जाळल्याने घरातील इडापिडा, नकारात्मकता, वाईट शक्ती, दोष, अडचणी नष्ट होऊन 7 पिढ्यांचा दारिद्र्य हे नष्ट होईल। घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल। आपल्या घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल। असा हा अत्यंत प्रभावी उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। तर पहा, आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये कापराचं महत्त्व हे खूप जास्त सांगितलेलं आहे। कापराचा वापर सर्वसाधारणपणे पूजेनंतर आरती व हवन करताना केला जातो। देवाला प्रसन्न करण्यासाठी कापूर हा अवश्य मानला जातो। कापूर जाळल्याने नकारात्मक शक्तींना दूर करणं हे कापराच्या वापरामागील एक मूळ कारण असल्याचं मानलं जातं। तसेच कापूर जाळल्याने वातावरणातील बारीक रोगजंतू देखील नाहीसे होतात। कापूर जाळल्याने देवाची कृपा तर होतेच, सोबतच घरामध्ये सकारात्मक ऊर्जाचा देखील प्रवेश होतो आणि वातावरणात एक शुद्धता येते। आणि म्हणूनच ज्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये पितृदोष किंवा राहुदोष असतो त्या लोकांनी रोज सकाळी आणि संध्याकाळी कापूर जाळावा। यामुळे कुंडलीतील सर्व पितृदोष, राहुदोष हे दूर होतात। तर पहा, आपल्याला हा जो उपाय आहे तर हा कधी करायचा आहे, तर हा उपाय आपल्याला सायंकाळी 6 नंतरनं रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकतात। ज्यांना वेळ आहे त्यांनी 6 ते 7:30 जो टायमिंग आहे याच टायमिंगमध्ये हा उपाय तुम्हाला करायचा आहे। उपाय का करायचा आहे, तर हा उपाय केल्याने आपल्या घरात सतत भांडणं होत असेल, नवरा बायकोंचं एकमेकांशी पटत नसेल, घरात वादावाद, कटकटी, मतभेद असेल, पैशांच्या अडचणी असेल, आपल्या घरातल्या मुलांची प्रगती होत नसेल, घराची प्रगती होत नसेल, घरामध्ये सतत आजारपण असेल, वारंवार अडचणी आपल्या घरामध्ये येत असेल, घरातली गरिबी आणि दरिद्री ही घराबाहेर जात नसेल तर आपल्याला हा उपाय करायचा आहे। उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मोठी मातीची पंती घ्यायची आहे। बघा, हा उपाय करण्यासाठी मातीचं भांडं जे असतं ना ते खूप महत्त्वाचं मानलं जातं। यामुळे एक मातीची मोठी पंती घ्यायची आहे। यानंतर यामध्ये तुम्हाला अगदी थोडेसे तांदूळ किंवा माती जी असते तर आपल्या कुंडीमधली जी माती असते तर ती घ्यायची आहे किंवा तुम्हाला तांदूळ घ्यायचे आहे। दोन्हींपैकी एकच तुम्हाला ही वस्तू या पंतीमध्ये किंवा कापूर जाळण्याच्या भांड्यामध्ये तुम्हाला घ्यायची आहे। यानंतर तुम्हाला यावरती 9 कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत। यानंतर तुम्हाला यासोबतच 9 लवंगा, ज्याला फुलं असतात अशा अखंड 9 लवंगा तुम्हाला या कापरावरती ठेवायच्या आहेत। 9 हिरवी वेलची जी असते तर ती तुम्हाला यावरती ठेवायची आहेत। चिमूटभर पिवळी मोहरी जी असते तर ती तुम्हाला घ्यायची आहे। ही पिवळी मोहरी आपल्या घरातल्या लहान मुलांवरून, त्याचबरोबर बाधित व्यक्ती असेल, आजारी व्यक्ती असेल किंवा एखादी व्यक्ती सतत चिडचिड करत असेल तर त्या व्यक्तीवरून तुम्हाला 7 वेळा
डोक्यापासून ते खाली पायापर्यंत उतरवून घ्यायची आहे आणि ती सुद्धा तुम्हाला त्या मातीच्या भांड्यामध्ये टाकायची आहेत। पिवळी मोहरी नसेल तर तुम्ही काळी मोहरी देखील घेऊ शकतात। यानंतर एक तेजपत्ता घ्यायचा आहे, त्याला आपण तमालपत्र देखील म्हणतो, तर तो सुद्धा तुम्हाला घेऊन त्या भांड्यामध्ये टाकायचा आहे आणि यानंतर यावर तुम्हाला एक अर्धा चमचाभर शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे आणि हे तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे। आता हे कुठे प्रज्वलित करायचं, तर हे प्रज्वलित करताना आपल्या देवघरासमोर करायचं आहे। देवघरासमोर प्रज्वलित करताना एक देवघरातला दिवा लावून घ्या, अगरबत्ती लावून घ्या, आसन घ्या, आसनावरती बसा आणि यानंतर तुम्हाला हे प्रज्वलित करायचं। हे प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला जय राम श्रीराम जय जय राम, जय राम श्रीराम जय जय राम या मंत्राचा कंटिन्यू तुम्हाला जप करायचा आहे। काही वेळासाठी आपल्या देवघरासमोर ठेवायचं। यानंतर हे भांडं तुम्हाला उचलायचं आहे, याचा धूर संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचा आहे। यानंतर हे भांडं घेऊन तुम्हाला घराच्या मुख्य दरवाजावरती देखील काही वेळ ठेवायचं आहे। उपाय करत असताना घराचा मुख्य दरवाजा उघडा करून द्या, त्याचबरोबर सर्व खिडक्या तुम्हाला उघड्या करून द्यायच्या आहे आणि असा हा एक उपाय आपल्या घरामध्ये आज संध्याकाळी तुम्हाला आवर्जून करायचा आहे। बघा, आज रामनवमी आहे, चैत्र नवरात्रीतला 9वा दिवस आहे, यामुळे आपल्याला 9 लवंगा 9 वेलची या आपल्या घरामध्ये जाळायच्या आहेत। वेलची या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत, त्याचबरोबर लवंगासुद्धा माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत आणि ह्या आपल्या घरामध्ये जाळल्याने आपल्या घरातली अलक्ष्मी ही घराबाहेर निघून जाते आणि घरामध्ये लक्ष्मी प्रवेश करत असते आणि यामुळे घरातल्या सगळ्या अडीअडचणी या दूर होतात। यामुळे हा एक उपाय तुम्हाला आजच्या दिवशी आवर्जून तुम्हाला करायचं आहे। आता हे तुम्ही प्रज्वलित केल्यानंतर जेवढं जळेल तेवढं तुम्हाला जळू द्यायचं आहे। बाकीच्या काही अर्धवट काही वस्तू राहिल्या तर काही हरकत नाही, ह्या तुम्हाला निर्माल्यामध्ये किंवा एखाद्या झाडाच्या खोडाला तुम्हाला टाकून द्यायच्या आहेत आणि असा हा एक उपाय तुम्हाला आजच्या दिवशी करायचा आहे। त्याचबरोबर बघा, नवरा बायकोची घरामध्ये सतत भांडणं होत असेल, एकमेकांचं अजिबात पटत नाही, एकमेकांचं बोलणं एकमेकांना पटत नाही किंवा त्यांना एकमेकांच्या गोष्टी आवडत नाही, सतत एकमेकांचा चेहरा बघवासा वाटत नाही, अशी भांडणं जर नवरा बायकोची घरामध्ये असेल तर तुम्हाला आज एक महत्त्वाचं काम करायचं आहे। तुम्हाला खीर बनवायची आहे। ही खीर तुम्ही तांदळाची किंवा इतर रव्याची देखील ही खीर तुम्ही बनवू शकतात आणि रात्री जो चंद्राचा प्रकाश पडतो त्या प्रकाशामध्ये तुम्हाला ही खीर 1 तासासाठी ठेवायची आहे आणि यानंतर ही खीर दोघांनीच खायची आहे। इतर घरातल्या कोणत्याही सदस्याला ही खीर द्यायची नाही, नवरा आणि बायको या दोघांनीच मिळून ही खीर खायची आहेत। यामुळे तुमच्या जीवनामध्ये सुख शांती येईल। कितीही तुमची भांडणं होत असेल तर ती कमी होतील, दूर होतील आणि हा उपायसुद्धा वर्षातून एकदाच करता येतो। यामुळे जर तुमच्याही आयुष्यात भांडणे असेल तर नक्की आज हा उपाय तुम्ही रात्री करून पहा। त्याचबरोबर आपल्या घरामध्ये लहान मुलं असतात आणि त्या लहान मुलांच्या अवतीभोवती जास्त करून वाईट शक्ती ही फिरत असते। यामुळे मुलं अचानक चिडचिड करतात, त्याचबरोबर मुलं अचानक रडायला लागतात, मुलं अचानक आजारी पडतात। यामुळे रोज सायंकाळी आपल्या घरामध्ये कापूर जाळून त्याचा धूर करावा, यामुळे घरातली वाईट शक्ती ही निघून जाते, घरामध्ये कुठलीही वाईट शक्ती ही उरत नाही, यामुळे मुलांना कुठल्याही अडचणी या येत नाही। यामुळे हा एक उपायसुद्धा आपल्या घरामध्ये नियमितपणे करायला सुरुवात करा। आज हा जो दिवस आहे ना, हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे। पहा, आपण नवरात्रीच्या 9व्या दिवशी म्हणजे शेवटच्या दिवशी आपल्या घरामध्ये हवन कुंड करत असतो आणि याच वेळी जर तुम्ही आज हा उपाय केला तर त्या उपायाचं तुम्हाला 100% फळ प्राप्त होईल। घरातल्या सगळ्या अडीअडचणी या निघून जातील आणि आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल। यामुळे तुम्ही हा एक उपाय नक्की आज करा। व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा। चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।